नमस्कार शेतकरी बंधूंनो, बहिणींनो आणि माझ्या संदीप कृषी सेवा केंद्राच्या परिवारातील सर्व सदस्यांनो, आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. लाडकी बहीण योजना आम्ही केवायसी करून घेतली तरी आमचे पैसे बंद होऊ शकतात का? तर सर्वप्रथम आपण एक समजून घेऊ की राज्यात सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या केवायसी प्रक्रियेमुळे अनेक लाभार्थी महिला अडचणीत येत आहेत. पुढील हप्ता केवायसी पूर्ण केल्याशिवाय मिळणार नाही या भीतीने त्या घाई गडबडीत केवायसी करण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु सध्या राज्यात जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली आहे, दुकाने बंद आहेत आणि महिलांना बाहेर पडणे कठीण झाले आहे. त्यातच केवायसी साठीचे अधिकृत पोर्टलवर वारंवार डाऊन होत असल्याने महिलांचे कागदपत्र अपलोड होत नाही. या परिस्थितीचा फायदा घेत काही फेक वेबसाईट सक्रिय झाले आहेत. गुगलवर लाडकी बहीण केवायसी शोधल्यास अनेक खोट्या वेबसाईट दिसतात. समाजकंटक लोक या लिंक शेअर करून इथे लगेचच केवायसी होते अशी सांगतात. अनेक महिला त्यावर विश्वास ठेवून आधार कार्ड, पतीचा आधार व मोबाईल नंबर असे महत्वाचे तपशील टाकतात आणि त्यांचा डेटा चोरीला जातो. प्रत्यक्षात योजनेची केवायसी करण्यासाठी केवळ एकच अधिकृत पोर्टल आहे, लाडकी बहीण महाराष्ट्र गव्हर्नमेंट.in. महिलांनी लक्षात ठेवावे की या व्यतिरिक्त कोणत्याही वेबसाईटवर केवायसी होणार नाही. कुठलीही ट्रिक किंवा शॉर्टकट वापरण्याची गरज नाही. अधिकृत पोर्टलवर सर्व्हरवर व्यवस्थित चालू झाल्यावरच केवायसी होईल, अन्यथा 200-300 रुपयांच्या हप्त्यासाठी मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. आणि हो, ही वेबसाईट मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्येही देत आहे. सरकारने केवायसी साठी 2 महिन्यांचा कालावधी दिला आहे, म्हणजे साधारण 20 नोव्हेंबर पर्यंत प्रक्रिया सुरू राहील. सध्याच्या पावसाच्या व सर्व्हरच्या अडचणी पाहता ही मुदत पुढे वाढण्याची शक्यता देखील आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी घाई न करता अधिकृत पोर्टलवरच केवायसी करावी. केवायसी ही केवळ पारदर्शकता आणण्यासाठी प्रक्रिया आहे, त्यामुळे चालू हप्ता थांबणार नाही. फक्त पुढील हप्ता मिळवण्यासाठी केवायसी आवश्यक आहे. त्यामुळे महिला लाभार्थ्यांनी अफवावर विश्वास ठेवू नये किंवा अफवापासून दूर राहू. खोट्या वेबसाईट पासून सावध राहून केवळ अधिकृत पोर्टलवरच प्रक्रिया पूर्ण करावी. होय मित्रांनो, तसंच योजनेत काही ठराविक कारण देखील आहे, ते आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत, ज्यामुळे तुमची केवायसी केल्यानंतर देखील पैसे बंद होऊ शकतात. पण काळजी करू नका, या व्हिडिओच्या शेवटपर्यंत पाहिलं तर तुम्हाला नक्की समजेल. चला, त्यात तुम्ही बसतात का? जर नाही तर निश्चितपणे केवायसी करा. सर्वप्रथम थोडक्यात आठवण करून देऊया. ही योजना महिला लाभार्थी सहाय्य देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केली. यामध्ये प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात ठराविक मानधन जमा होते. पण काहींनी चुकीची माहिती, बोगस कागदपत्र किंवा लपवालपी करून लाभ घेतलाय. त्यामुळे आता केवायसी प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली आहे. केवायसी म्हणजे कन्व्ह युअर कस्टमर, म्हणजेच लाभार्थ्याची खरी ओळख व कुटुंबाची माहिती पडताळून पाहणे. या टप्प्यावर जर तुमच्या कागदपत्रात गडबड असेल तर पैसे थांबू शकतात. मुख्य भाग किंवा पैसे बंद होण्याची काही कारणे ते आज आपण इथे पाहूया. आधार कार्डमध्ये छेडछाड. अनेक महिलांनी वयात बदल केला. उदाहरणार्थ बसमध्ये मोफत प्रवासासाठी वय वाढवणे, कमी करणे. काहींनी नाव बदलून दुसऱ्याचा फोटो लावून बोगस लाभ घेतला. केवायसी मध्ये आधार आणि इतर कागदपत्र जुळत नसतील तर लगेच अपात्र ठरवले जाईल. प्रामाणिक लाभार्थ्यांनी मात्र चिंता करण्याचे कारण नाही. 2. कुटुंबाकडे 4चाकी गाडी असणे. नियमानुसार ज्यांच्या कुटुंबात 4 व्हीलर, कार, सण इत्यादी आहे ते अपात्र आहेत. केवायसी करताना महिलाबरोबर तिच्या पतीचे किंवा वडिलांचे आधारही मागितले जातात. त्यांच्यापैकी कोणाच्या नावावर कार असल्यास लाभ बंद. ट्रॅक्टर, छोटा हत्ती, टेम्पो याबाबत अद्याप स्पष्ट निर्देश नाहीत, पण कार असेल तर धोका नक्की. 3. वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा जास्त असणं. अर्ज करताना प्रत्येकाने जाहीर केलं की आमचे उत्पादन 2.5 लाख आहे. प्रत्यक्षात जास्त उत्पन्न असल्यास ते तपासले गेले तर अपात्र. महिला तसंच तहसील कार्यालयातून सहज उत्पन्न दाखला मिळतो, त्यामुळे बहुतेक महिलांना यामध्ये अडचण येत नाही. पण खरी कमाई लपून चुकीची दाखला दिला असेल तर ते पैसे थांबवू शकतात. 4. एका कुटुंबात 2 पेक्षा जास्त महिला लाभार्थी. एका कुटुंबात जास्त 2 महिलांना लाभ मिळतो, पण अट आहे एक विवाहित आणि एक अविवाहित. उदाहरणार्थ आई, विवाहित मुलगी दोघींना लाभ, पण सासू सून दोघीही विवाहित, त्यामुळे फक्त एकीलाच लाभ. केवायसी मध्ये दोघींची माहिती मिळाल्यावर एकीचा पैसा बंद होऊ शकतो. उदाहरणार्थ रेशन कार्ड वेगळे करून घेणे. 5. कुटुंबातील कोणी इन्कम टॅक्स भरत असल्यास महिला स्वतः टॅक्स न भरली तरी तिचा पती किंवा वडील आयकर यादीत असल्यास ती अपात्र ठरेल. केवायसी मध्ये पतीचा आधार घेतल्यावर ही माहिती समोर येईल. सरकारचं म्हणणं आहे जे कुटुंब आयकर भरते ते आधीच सक्षम आहे. 6. कुटुंबात शासकीय कर्मचारी असणे.
जर कुटुंबातील कोणी शासकीय नोकरीत असेल तर त्या घरातील महिला पात्र नाही, कारण सरकारचं उद्दिष्ट आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मदत करणं आहे. रेशन कार्ड व आधारवरून ही माहिती स्पष्ट होते. 7. इतर योजनेचा जास्त लाभ मिळत असल्यास जर कुटुंबातील कोणी आधी 1,500 पेक्षा जास्त मानधन व इतर योजनांमधून घेत असेल, जसं संजय गांधी निराधार, श्रावण बाळ, पीएम किसान इत्यादी, इतर लाडकी बहीण योजना लाभ बंद होऊ शकतो, कारण एकाच कुटुंबाला अनेक योजनांमधून मोठा लाभ देणं सरकार टाळतं. तर मित्रांनो, ही काही कारणे आहे. आधार कार्डामध्ये छेडछाड, 4 चाकी गाडी, जास्त वार्षिक उत्पन्न, 2 विवाहित महिला लाभ घेत असणे, कुटुंबातील कोणी आयकरदाता असणे, शासकीय कर्मचारी असणे, इतर योजनेतून 1,500 पेक्षा जास्त लाभ घेणे. जर यापैकी कोणत्याही कारणात तुम्ही बसत नसाल तर निर्धास्तपणे केवायसी करा, तुमचे पैसे सुरूच राहतील. तर मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी नक्की उपयुक्त ठरली असेल तर आशा आहे. अजूनही तुमचे प्रश्न असतील तर खाली कॉमेंट करून जरूर विचारा. हा व्हिडिओ तुमच्या नातेवाईकांना, शेजाऱ्यांना आणि ओळखीच्या सर्व लाडक्या बहिणींना शेअर करा. आणि अजून महत्त्वाच्या योजना, शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आणि सरकारी अपडेट्स मिळवण्यासाठी संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद. जय जवान जय किसान.